छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा मागे घेण्यासाठी चक्क ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी 5 जणांच्या टोळीच्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून 4 महिला पसार झाल्या। नागपूरच्या कामठी शहरात एकाच कुटुंबातील 2 अल्पवयीन मुलींचे बालविवाह महिला व बालकल्याण विभागाच्या पथकाने थांबवले। एकीकडे 10वीच्या निकालात उत्तीर्ण होणाऱ्या मुलींवर कौतुकाचा वर्षाव होत असताना 2 15 वर्षाच्या मुली लग्नाच्या बोहल्यावर चढत होत्या। जालन्याच्या बदनापूर शहरात बाप लेकाची हत्या करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली। बदनापूर पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्तरित्या कारवाई केली। या प्रकरणी बदनापूर पोलीस अधिक तपास करत आहेत। नाशिकच्या मालेगावात एटीएस पथकाने मोठी कारवाई केली। युद्धकाळात पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने 45 वर्षे यंत्रमाग मालक असलेल्या तरुणाला ताब्यात घेतलं। यावेळी त्याची मोबाईल ताब्यात घेत 6 तास कसून चौकशी करण्यात आली। धुळेच्या आर्वी शिवारातून 1,96,000 रुपये किमतीचा 9 किलो गांजा हा जप्त करण्यात आला। तर गांजा तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली। ही व्यक्ती इंदूर येथून गांजा घेऊन कल्याणच्या एका व्यापाऱ्याला देणार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। यवतमाळमध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे 2 ट्रक वडकी पोलिसांनी जप्त केले। यावेळी या दोन्ही ट्रकमध्ये 62 गोवंशीय बैल होते। या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली, तर एकूण 59,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नागपूर शहरातल्या सीताबर्डी परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा भांडाफोड करण्यात आला। या प्रकरणी 24 जणांना अटक करण्यात आली। सीताबर्डीच्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारात अनेक दिवसांपासून गांजासोबत इतर अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती। रत्नागिरीतील खेडशीत एलसीबी आणि ग्रामीण पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला। या कारवाईत पोलिसांनी 4 तरुणींची सुटका केली असून लॉज चालकाविरोधात गुन्हा नोंदवलाय। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। धुळे शहरातील 100 फुटी रोड परिसरात तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली। 15 दिवसापूर्वी शाहरुख शाह याने गुंडागर्दी का करत आहेत असा जाब काही तरुणांना विचारला होता। त्याचा राग मनात ठेवून बिलाल नामक तरुणाने शाहरुख शाह याच्यावर गोळीबार केलाय। शाहरुखला याला कमरेच्या जवळ गोळी लागली असून तो सध्या गंभीर जखमी आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 पंजाबी कॉलनी येथे एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय। पीडित तरुणाच्या भावाचं हल्ला करण्याच्या आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हल्ला केल्याचं समोर आलं। हिंगोली शहरात एका अज्ञात व्यक्तीने प्रवासी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली। हिंगोली आगाराची बस असून या घटनेत बसमधील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर बीडच्या माजलगाव पंचायत समितीच्या माजी उपसभापती सुशील सोळंके पोलिसांना शरण आला। अशोक सोळंके मारहाण प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद आहे। त्याच्या साथीदारांनी अशोक सोळंके याला लोखंडी रॉड दगडाने मारहाण केली।